चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला वळूया मैदानाकडे. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना कोणी वर्सेस पडलेगाव आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले सॉरी कोणी गाव. उजव्या हाताचा फलंदाज सचिन आणि नॉन स्ट्रायकर बॅट्समन आहे ते संतोष. सामना 4 षटकांचा असेल. सगळ्यांनी दक्षता घ्या. चला पंत सामना चालू करा. आणि गोलंदाजी करण्यासाठी येतोय मिथून कोणी संघाकडनं. हा हलकीशी एज होती. यष्टीरक्षकाने चुकी केली. काही मला वाटतं इथे दोन्ही फलंदाजामध्ये मिसमॅच झालाय आणि ते रनआउटच्या स्वरूपाने बाद होतोय. संतोष नवीन फलंदाज जातोय पडलेगाव संघाचा प्रल्हाद. हा देखील चेंडू कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चांगली क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल इथे. मला वाटतं थोडीशी थ्रो फेकी खराब आली आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवताना दिसतोय तिथे पडलेगाव संघ. याच दरम्यान 2 धावा धावफलकावर लागतायत. तिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा मात्र खर्च करतायत तिथे कोणी संघ. चांगली रनिंग बघावी लागेल ते दोन्ही फलंदाजामध्ये. पडलेगाव संघाचे फलंदाज हा चेंडू आणि मला वाटतं हा चौकाराच्या दिशेने चौकार. आयोजकांनी जरा दक्षता घ्या कारण कोणा खेळाडू जातोय बाहेर. 4 खंदे आयोजक जे आहेत त्यांनी 4 कोपऱ्यात थांबा. चारच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 1-6. मी उशिरा आल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की दुसऱ्या फेरीतला पहिला सामना
पडले विपक्ष खोनी याच दरम्यान आता मात्र चांगला चेंडू अपेक्षेपेक्षा चेंडूने उचली घेतली आणि यष्टीरक्षक गॅदर करतो चेंडूला. याच दरम्यान निर्धाव चेंडू होतोय. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूला वन बाउन्स चेंडूला गॅदर करतोय. चांगले क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. त्याच दरम्यान फलंदाजामध्ये अवधी मिळतोय आणि 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2च्या मध्ये तिने धावफलक हलतोय धावून पोहोचतोय ते 1 बाद 8. हा चेंडू स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. बरोबर पकडलाय मधल्या एसटी मध्ये पकडलाय आणि लेग बिफोरचा विकेट दिला जातोय. दुसरा गडी बाद होतोय ते पडलेगाव संघाचा. नवीन फलंदाज सुभाष विशाल समालोचक करणारा विशाल कॉमेंटेटर या लवकर या. आंतरली गावचा कॉमेंटेटर विशाल. या विशाल थँक्यू सो मच पप्पू दादा पाटील. वळूया मॅचच्या दिशेने. सामना क्रमांक पहिल्या फेरीमधील पहिली मॅच पडलेगाव आणि त्यांना फाईट करतोय खोनी. या दोन टीम मध्ये ही मॅच सध्या सुरू आहे. जगन मामा जाधव यांच्याकडनं खोनी टीमला शुभेच्छा येत आहेत. ते ऑनलाईन मॅच या ठिकाणी पाहतायत. खोनी टीमसाठी शुभेच्छा आल्यात. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. नो मॅच लँड मध्ये बॉल एका टप्प्यावरती क्षेत्ररक्षक येतील बॉलला उचलून फेकी करतील तोपर्यंत 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती पाहायला मिळते. फटका खूप सुंदर आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा या ठिकाणी पुन्हा एकदा पूर्ण होत असताना 2च्या मदतीने टीमची टोटल सरकली आहे पुढे. धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक सुरू होतो म्हणजेच दुसरं षटक या ठिकाणी संदीप ठोंबरे बॉलिंग मार्क वरती. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्या संदीप ठोंबरेने. स्ट्रायकरवरती प्रल्हाद पाटील. पडल्यानंतर इथून मात्र गॅप मधून काढण्याचा प्रयत्न होता. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. सिंगल डबलच्या सहाय्याने पुढे जाण्याचा मानस या ठिकाणी पडलेगाव 40+ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 15 या आकड्यावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. श्रद्धांजली चषक अंतरली 2026 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतोय.
आई गाबदेवी 40+ क्रिकेट संघ अंतरली यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. तोपर्यंत सिंगल धाव एकवटली गेली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 16 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. 16 धावा धावफलकावरती. हा बॉल इथून मात्र षटक क्रमांक समाप्त झालाय. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम प्रथम बॅटिंग करत असताना पडलेगाव 40+ संघ. चला स्पीडअप करायचे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. 4 षटकांची आपण मॅच पाहतोय. बॉलिंग मार्क वरती तिसऱ्या षटकामध्ये सुखदेव ठोंबरे येत आहेत. स्ट्रायकर वरती सुभाष ठाकूर. एक विस्फोटक फलंदाज टीम पडलेगाव 40+ या टीमचा. सुभाष कडनं अपेक्षा असतील टीम पडलेगाव 40+ या टीमला. फुल टॉस बॉल. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ रिजन मध्ये. बॉल पर्यंत येण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, मात्र बॉलने दिली उलकामणी. बॉल गेलाय लॉंग ऑफ सीमा रेषा पलीकडे येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या धावफलकावरती 20 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. चौकाराने सुखदेव ठोंबरेचं स्वागत केलंय सुभाष ठाकूरने. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतीये. अजून एक फटका खूप सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आहेत जे सोडला गेला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी जीवनदान दिलं जातं बॅट्समन सुभाष ठाकूरला. तोपर्यंत अवधी होता 2 या धावसंख्येचा. 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 22. इथून जो संघ मॅच जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारे दोन्ही टीम मध्ये इथून मात्र महत्वपूर्ण लढत आहे. बॅटच्या रेंज मध्ये पुन्हा एकदा फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडत असताना दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केले गेल्या. 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे धावसंख्या. चोवीस धावा धावफलकावरती. तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे तिसऱ्या षटकामधील. बॅटची कडा होती या ठिकाणी. यष्टीरक्षकाने सुंदर बॅकअप आपल्याला पाहायला मिळते. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग कमबॅक करण्याचा प्रयत्न सुखदेव ठोंबरे यांच्या माध्यमातून होत असताना राऊंड विकेटने नेक्स्ट बॉल.
हा फटका इथून मात्र आपण पाहतोय. फटका फसला. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुंदर जेल टिपला गेलाय. बॅट्समन आउट. सुभाष ठाकूर यांची खेळी संपुष्टात. न्यू बॅट्समन इन टू द ग्राउंड. मैदानाच्या आतमध्ये येत असताना 5व्या क्रमांकावरती अरुण येत आहेत बॅटिंग साठी 5व्या क्रमांकावरती. अलोन कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण. एकच्या मदतीने षटक क्रमांक 3 संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 या आकड्यावरती पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावरती. कैलास येत आहेत अंतिम षटकामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट थर्ड मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. मिथुन टोंबरे होते शॉर्ट. मिथुन भोईर शॉर्ट फाईन लेग मध्ये. 26 धावा धावफलकावरती. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. चौकार षटकार या ठिकाणी मारावे लागणार आहेत बॅट्समन अरुण आणि प्रल्हाद पाटीलला. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंगॉनला झेल सोडलाय. सहज सोपा या ठिकाणी झेल सोडला गेलाय. 2 झेल आतापर्यंत ड्रॉप केले गेलेत कोणी 40+ या टीमच्या माध्यमातून. 27 धावा धावफलकावरती. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी पॉइंट आणि कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती. अजून एक इथून मात्र डॉट बॉल येतोय. 27 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॅकफुट पंच. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये रनआउटची चान्स होते मात्र कलेक्टिंग व्यवस्थित केली नाहीये गोलंदाज कैलासने. तोपर्यंत 2 धावा त्याच्या चपलाईने पूर्ण केल्या गेल्या. 2च्या मदतीने धावसंख्या 29. 2 बॉलचा खेळ अजून इथून शिल्लक आहे बॅटच्या रेंज मध्ये आणि आता मात्र बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. षटकार. याच फटक्यांची नितांत गरज होती पडलेगाव या टीमला आणि तो षटकार येत असताना बॅट्समन अरुणच्या बॅट मधून आलाय षटकार. 35 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे 4थ्या षटकामधील. पुन्हा एकदा गॅप मधून काढण्याचा प्रयत्न होता आणि आता मात्र आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय दमदार चौकार. अंतिम बॉल वरती हा चौकार आलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 4. ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 आणि 40 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय टीम कोणी या टीम समोर. तर उत्तरशिव टीमचे कॅप्टन आणि नेवालीपाडा या टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचं. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. टीम उत्तरशिव आणि टीम नेवालीपाडा.
तर आदरणीय ज्ञानेश्वरजी मामा यांना विनंती असेल आपण या टॉस करण्यासाठी उत्तर शिव 40+ आणि निवालीपाडा 40+ या दोन टीम मध्ये आपण टॉस करणार आहोत. निवालीपाडा या टीमने टॉस जिंकलाय. मॅचला होते सुरुवात. सचिन ठाकूर बॉलिंग मार्क वरती येत असताना प्रल्हाद पाटील येत आहेत P1च्या पहिल्या षटकामध्ये. मॅचला होते सुरुवात. स्ट्राईक वरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो मिथुन भोईर आणि संदीप टोमरे स्ट्राईक वरती. सलामीवीर कोणी टीम या ठिकाणी पंचांकडे लाऊड अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. बॅट्समन आउट. धक्का क्रमांक पहिला लागत असताना कोणी टीमला न्यू बॅट्समन इनटू द ग्राउंड मैदानाच्या आतमध्ये येत असताना तिसऱ्या क्रमांकावरती भालचंद्र जाधव येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल या ठिकाणी पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन वेचावतो येतोय. डॉट बॉल येतोय. अप्रतिम बॉलिंग. अचूक टप्प्यावरती नियंत्रित दिशेवरती बॉलिंग करीत असताना प्रल्हाद पाटील पडलेगाव टीम कडनं P1चं षटक आतलतोय. अजूनही एकही धाव येत नाहीये. 2 डॉट बॉल. एक विकेट देखील आली आहे त्यामध्ये. महत्वाची विकेट मिथुन भोईर याची विकेट आली आहे. बॅटच्या इतर मात्र रेंज मध्ये होता. अलोंदी कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मिसफिल्ड पाहायला मिळतो आणि त्याचं रूपांतर 2 या धावसंख्येमध्ये. 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 2 अकाउंट ओपन केले वैयक्तिक आणि सांघिक भालचंद्र जाधवने.
धावसंख्या धावफलकावरती 2 या आकड्यावरती पाहायला मिळते. हा बॉल इथून मात्र पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवतोय तो डॉट बॉल. अजून एक इथून मात्र निर्धाव बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या षटकामधील. 20 बॉलमध्ये अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत कोणी टीमला 38 धावा. फुलटॉस बॉल होता. अप्रतिम फटका गॅप मधून, प्रचंड मोठी गॅप आहे आणि गॅप मधून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय दमदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. पुन्हा एकदा लोंदी कार्पेट क्षेत्ररक्षक आहे त्या रिझन मध्ये 1 रन आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती कोणी 40+ या टीमची 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 33 धावसंख्येची गरज आहे. सेकंड ओव्हर मध्ये येत आहेत बॉलिंग मार्क वरती पडलेगाव टीम कडनं सुभाष ठाकूर. फटका खूप सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या रिझन मध्ये. अप्रतिम जेल टिपलाय. खूप सुंदर जेल आणि बालचंद्र जाधव यांचा खेळ झालाय समाप्त. दुसरा धक्का लागत असताना कोणी 40+ या टीमला. लोबा फुलटॉस बॉल क्लीन बोल्ड. यष्ट आउट बसत.
धावसंख्या धावफलकावरती 7 नवीन फलंदाज शादिक शेख येत आहेत 5व्या क्रमांकावरती. अतिशय सुंदर फटका, अप्रतिम फटका, कव्हर क्षेत्राच्या बाहेर बॉल पाठवलाय. अकाउंट ओपन केलंय शादिक शेखने. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. 15 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज आहे अजूनपर्यंत. शादिक शेख आणि संदीप टुंबरे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत अशा अपेक्षा पूर्णपणे असतील ते म्हणजेच श्री गणेश खोनी 40+ या टीमला. बघा, आयोजकांना विनंती आहे, आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. बॉल आणण्यासाठी फिल्डर्सला जावं लागतंय, असं घडू नये हे लक्षात असू द्या. डेड बॉल. धावसंख्या 11 धावा. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सुभाष ठाकूर सज्ज झाले. स्ट्राईक येण्यावरती शादिक शेख, त्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. हा बॉल पंच आमच्याकडे वळतायत, पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. 12 धावा धावफलकावरती. रोशन पाटील कॉमेंट्री करण्यासाठी यायचे समालोचन कक्षामध्ये. रोशन पाटील यांना विनंती असेल. फुल टॉस बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत मिड विकेट क्षेत्रामधून. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत. आणि काय घडतंय, आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार. 6 धावा असतील. 6. यस, संदीप टुंबरे 6 धावा. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. आता समीकरण असेल 14 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज आहे. हा बॉल प्रचंड वेगाने चेंडूफेकी केली. सुभाष ठाकूरने येतोय डॉट बॉल. आता समीकरण 13 बॉल मध्ये बनवायचे आहेत 22 धावा जिंकण्यासाठी. 13 बॉल 22 समीकरण. मॅच दोन्ही टीम साठी खुली आहे. इथून जो संघ चांगला खेळ करेल तो या ठिकाणी मॅच जिंकेल. शादिक शेखच्या बॅट मधून देखील एक चौकार आलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. वेगाने एक रन कंप्लीट केली आहे संदीप टुंबरे आणि शादिक शेखच्या माध्यमातून. षटक क्रमांक समाप्त होईल 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 19. 12 बॉल आणि 21 ची गरज. 10.50च्या सरासरीने या ठिकाणी धावसंख्या बनवावी लागेल जिंकण्यासाठी.
तर MB लॉ असोसिएटचे ॲडव्होकेट सागरजी मुकादम कोणगाव तसेच ॲडव्होकेट भावेशजी पाटील गोळवली यांकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. त्यांचे देखील आपण विशेष आभार व्यक्त करूयात. सचिन ठाकूर आलेत. हा बॉल इथून मात्र पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो येतोय. डॉट बॉल. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये खोदून काढलं. एक सिंगल पूर्ण. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाहीये. एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. एकच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 20 धावा. 20 धावा धावफलकावरती. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 20 धावसंख्येची गरज आहे. तर किरण हजारी यांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती या. वीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दहा बॉल आणि 10 बॉल मध्ये 20 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. अप्रतिम या ठिकाणी बॉलिंग पडलेगाव टीमच्या माध्यमातून. फटका खूप सुंदर आहे. गॅप मधून काढण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी. मिसफिल्ड आणि 2 धावा पूर्ण केले जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 22. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 9 बॉल 18ची गरज. फटका इथून मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने तोच क्षेत्ररक्षक येतोय. दुसरीचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 16 धावसंख्येची गरज मॅच जिंकण्यासाठी. 8-16चं समीकरण. प्रत्येक बॉल वरती 2 धावा या ठिकाणी कंपल्सरी पाहिजेत जिंकण्यासाठी. फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का लागलाय कोणी टीमला. 14 धक्का बसतोय. बॅट्समन शादिक शेख पॅव्हेलियनच्या दिशेने. नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये रघुनाथ. स्ट्रायकरवरती संदीप टोमरे. या बॉलवरती मोठा फटका हवा आहे. टीम कोणी टीमला सोडून दिला. वेल्लेप करण्याचा प्रयत्न. आणि या ठिकाणी रवींद्र पाटील यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत. तर षटक क्रमांक समाप्त झाले. तिसरा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 26-26. आता मात्र 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 14 धावा जिंकण्यासाठी.
6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 14. स्ट्राईक वरती संदीप ठोंबरे आहेत. अप्रतिम फटका स्ट्रेट ड्राईव्हचा. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. 5 बॉल आणि आता मात्र 5 बॉल मध्ये 12 धावसंख्येची गरज. चेसिंग कंपल्सरी असेल या स्पर्धेचा नियम. या ठिकाणी मोठे प्रहार करावे लागतील. चौकार षटकार येणं फार गरजेचं आहे श्री गणेश कोहली 40+ टीम साठी. ओव्हर द विकेटने फुल टॉस आणि फुल टॉसला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. षटकार संदीप ठोंबरे याच्या बॅट मधून आलाय षटकार. बघा बॉल गेलाय त्या ठिकाणी. बॉल आणण्यासाठी ऑल इंडियर्स. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 34 या आकड्यावरती. आता 4 बॉलची चार बॉल आणि 6 धावसंख्येचं समीकरण. फुल टॉस फायदा घेऊ शकले नाहीयेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का आणि इथून मात्र 2 धावा प्रचंड वेगाने पूर्ण केल्या. रामदास पाटील यांचं क्षेत्ररक्षण अप्रतिम होतं. आता मात्र 3 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 3 बॉल आणि 4चं समीकरण. फुल टॉस होता या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का मात्र 2 धावा पूर्ण. आता मात्र 2 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे. 2 बॉल आणि 2 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 38 धावा धावफलकावरती. आणि अशा पद्धतीने मॅच फिनिश. मॅच जिंकली गेली टीम खोनी टीमने आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय श्री गणेश क्रिकेट संघ खोनी 40+ संघ. अभिनंदन. वेल प्लेड खोनी 40+. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. संदीप ठोंबरे ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.